तिथून बसली वय ग. मग काय तर मी घरी बघतोय मला कुठे गेली, जनावर बिनवर सगळी जाग्यावर आहेत, इकडं मंगल कार्यालयात येऊन बसली वय. काय बाबा घरी कर्म नाही म्हणलं थोडं फोटो व्हिडिओ काढून यावं कार्यालयाचं. होय इथंच बसली उन्हात, तिकडं आतमध्ये बसायचं तर. मग काय बरं ऐक की, मी आलो ती बचत गटाच्या मिटिंगला गेली, पहिलं सांभाळ की तेवढं. होय होय हा आलो मी महागारी. होय कुठे गेली मम्मी? मम्मी बचत गटाला गेली. आलो तासात महागारी आता आहे. बरोबर हा सांभाळ तर तिला. रुको जरा सबर करो. जाऊ दे थांब, आपण व्हिडिओ झाला की जाऊ. अगं त्या चल की तिकडं ऊन लागतंय. बर बाई चल. हा बघ की तो तिकडं गया परत गार्डन आहे सगळं कुत्र तिकडं खरवत आहे बघ की. होय या लयच भारी दिसतंय बघ. फोटो काढायचा आहे आपल्या दोघीचा. काढ की. होय लयच भारी, छान छान आहे. इकडे बघ, नीट बघ. भारी निघलाय बघ. हाय. और अभी तो रुको, क्लाइमैक्स अभी बाकी है. आता तिकडे बस. होय ग परे, काय तुला एक विचारू का? हा विचार की. खरं खरं सांगणार का? हा तू अगं परे, तुझी मम्मी मला माग काय काय बोलते का? नाही का त्या. खरं सांगा परे. अगं नाही. आता सांग परे. हा अगं त्या तुला लय नावत होती. आल्यावर नुसतं काम करत नाही, नुसतं बसती गप्पा मारती आणि कामच करत नाही, फक्त आई तर खावायला देवा. बर मला असं म्हणती वय तुझी आई. एक दिवशी तिला अशी रिंगणात घेती का नाही बघ, तिला सांगते कस काय असं. इतकं महाग मला वाईट बोलती वय. अगं त्या इथं लय बरोबर वाटायला लागले. चल तिकडं. बात सही है. बर चल बाई. परे काय तुला एक अजून एक विचारू का ग? अच्छा तू माझ्या आईला तुझ्या आजीला मम्मी कशी सांभाळते का? जेवायला ते देते का टायमिंग वर? अच्छा देते की. परे खरं सांगा. अगं त्या खरंच ग. आता खरं सांगते का? अगं त्या मम्मी तर टायमिंगवर देतच नाही आणि आजी लय भडकती आणि मग नुसती मोबाईल बघती, टीव्ही बघती. आणि जेवायला देते का नाही? देतच नाही टायमिंग वर. काम करते का नाही काय? तिथं काम करत नाही काय नाही. आजी लईच भडकते. बर तुझ्या आई किताब देती तर माझ्या आईला. बर तिला एक दिवशी आता सांगते कस काय असतं ती. आणि माझा भाऊ तर नुसता बायकोचा बैलच झालाय वाटतं. बर त्याला बी दावते. पप्पा तर मम्मीचा इतका मार खातात, लय मार खातात. आता त्याला दावते की मार खातोय काय बायकोचा? आईला उपाशी मारतोय काय? सांगते त्याला कसं काय असतं ते. उशिरा टायमिंग वर देत नाही, उशिराच देते. टायमिंग गेल्यावर जात मम्मी देते. बर बघते की आता त्याला येऊ दे चांगला. आणि तिला बी एक दिवशी कसं रिंगणात घेते बघ आता. अगं त्या इथं लय बोर व्हायला लागले. चल की त्या गैपशी. अगं ती गाय प्लास्टिकची हाय, फोटो काढायसाठी हाय. अगं चल की मग आपण फोटो काढू तिथं. बर बर चल. तिथं एक रस्ता पण आहे बघ. हा हा एक खोल आहे त्याच्यात. पाणी लय आहे. किती चांगलं आहे. भारी वाटतंय हे ना. तिकडं विहीर पण आहे, किती पाणी आहे बघ की. बरे तुला अजून एक विचार. अच्छा विचार की. माझ्या बापाला आणि तुझ्या आज्याला कशी सांभाळते का मम्मी? कपडे फिपडे धुते का? जेवायला ती देते का? देते. खरं सांगा परे. अगं खरंच देते. आता परे
अगं आत्या आजीची कपडे धुत नाही सगळ्यांसोबत भांडण करते. हा, जेवायला जेवायला तर अजिबात देत नाही. सगळा टाइम संपून जातो तवाच देत. परे काय? तुझी आई इतकी कशी कडू आहे ग? कुणाला सुद्धा समजून घेत नाही. बघ की तर कोणाला समजून देत नाही आणि पप्पा तर लय आणखी झाडूनच मारती. दादाला बी कळतंय का नाही काय नुसता बायकोचा बैल झाला या. अगं पप्पा किती खावं त्यात भांडण करू नको. पत्रा लावायची वेळ आली तर मैत्रिणींकडे जाते मैत्रिणीला सुद्धा नीट बोलत नाही. आता थांब ती दादा येऊ दे त्याला बघती. ह्याच्या बायकोनं पाक सगळ्या घराबाराला याड लावून टाकलं. जरा सुद्धा नीट वागत नाही, कुणाला खायला देत नाही, कुणाला प्यायला देत नाही. इतकं येड्यावून कोण करतं वय? येऊ दे तुझा बाप बघती त्याला कसं असतंय ती. अगं त्या रोज भांडण असतात. कधी म्हणजे कधी आजी सोबत असतात, कधी सुद्धा आजोबा सोबत असतात. रोज भांडणाशिवाय काय मम्मीला सुधरतच नाही. काय करायचं असलं तुझ्या मम्मीला? बघ की तर वैतागच आहे नुसतं जीवाला. असली कसली बायको करून आणली बाबा. येऊ द्या तुझ्या बापाला सांगते कसं काय असतं. तू नुसतं येऊ दे तिकडं. इकडं पाणी बघू आपण. काय तिकडं नकोय बाई पडची फिडची. तुझा बाप मला जिवंत सुद्धा ठेवायचा नाही. चल तिकडं आपण जाऊ आता बाहेर. बाद झाला आता लय झालं आपल्याला मारती घेतली ती कुठे पड फिडायची. ती दादे बी कवा येतोय बघतीच. आता इतकं माझं मस्त गरम झालंय का नाही. तुझ्या आईनं लय वैताग दिला. येऊ दे त्याला बघती कसं काय असतं. अभी मजा आएगा ना भिड़ो. बरं चल परे. होय रे दादा घरी काय चाललंय रे तुझ्या? घरी हा कुठं काय काय नाही. अच्छा काय झालं? तुझी बायको माझ्या आईला खायला देत नाही, बापाला खायला देत नाही, नीट काम करत नाही, धुणं भांडी करत नाही. काय चाललंय तुझं नेमकं? एवढी दादागिरी कशासाठी करते? तुझ्यामुळेच करते ना ती. कशाला एवढं तो डोक्यावर बसून ठेवली तिला? तुला कोणी सांगितलंय घरात एवढं चालू आहे हिन तीन? मला आल्यापासून परी सगळं एका मागे एक सगळं खरं सांगते. अहो पप्पा आधी पहिल्यांदा विचारायचे मग चॉकलेट द्यायची, विचारायची चॉकलेट द्यायची, विचारायची चॉकलेट द्यायची, विचारायची चॉकलेट द्यायची. नाटक सांगितलं सगळं खरं खरं. तुम्हाला माहिती आहे ना मला चॉकलेट लय आवडते. परे चल. घर चल नाही आता उद्याच्याला मी घरीच येणार आहे. आणि तुला दावते कसं काय असते ती. मला बी आल्यावर तुझी बायको नीट बघत नाही, माझ्या आई बापाला बी नीट बघत नाही. माझा जमिनीचा हिस्साच घेऊन येते उद्याच्याला. मग तुझ्या बायकोला कसं काय असतं ती. जा घे आता तू जा. बायकोचा बैल.